कुठे आलोय आपण माहिती नाही, पण कुठे आलोय यापेक्षा आपण एकत्र आहोत हे जास्त इम्पॉर्टंट आहे ना. हो. यू आर माय रिअल डेस्टिनेशन आणि तू तर आहेस माझ्या बरोबर. सो आता आपण कुठेही गेलो तरी मला फरक नाही पडत. दिस जर्नी इज गोइंग टू बी ब्युटिफुल बिकॉज ऑफ यू. हो रे नचिकेत, पण आपण असे एकटे घरातल्या कुणालाही न सांगता काहीही न बोलता इथे आलोय ना, हा विचार केला की खरंच खूप भीती वाटते रे. जे लोक चुकीचे वागतात त्यांना भीती वाटते. यू थिंक आपण काही चुकलं नाही. जस्ट वॉन्ट टू स्पेंड आवर लाईफ टुगेदर से. आणि आपली फॅमिली त्याला परमिशन देत नाही म्हणून आपल्याला हे करायला लागतं. सो इट्स देअर मिस्टेक. हो. एनिवे जस्ट लिव्ह इन द मोमेंट राईट नाउ. ही जर्नी आपण एन्जॉय करूया. जस्ट ब्रीथ इन. अरे तो दूरध्वनी घणघणतोय, कोणी घेणार आहे का? का गोळ्या घेऊन झोपलेत सगळे? आले अप्पा. नमस्कार. बोला. नमस्कार. ओ बोला ना, ऐकते मी. आप्पा केतकर आहेत काय? अहो जरा मोठ्याने बोला. कोण बोलताय? आप्पा केतकर आहेत काय? शिबाई, कोणीच बोलत नाहीये. दूरध्वनी वाजतोय, कोणी घेणार आहे का? आले आले. हा. काय अशा काय बघताय माझ्याकडे? नाही, तुमचे हात पाय बांधून ठेवलेत की काय ते बघत होते. नमस्कार. हा नमस्कार. आप्पा केतकर आहेत काय? हो आहेत ना. थांबा. अहो तुमचाच आहे दूरध्वनी. नमस्कार, आप्पा केतकर बोलतोय. कोण बोलताय आपण? नमस्कार आप्पा केतकर. मी एक बेरोजगार थकलेला तरुण. आई वडिलांनी हेच नाव ठेवलंय का तुमचं? नाही नाही, रघु रॉकेट नाव आहे आपलं. पण नोकरीची अत्यंत गरज आहे मला. अहो मग मी काय करू? मी काय इथे रोजगार हमी योजना चालवत नाहीये. अरे काय सांगते ते ऐकून तर घ्या ना. तुमची जाहिरात वाचली मी शोधतो त्या दोघांना. तुम्ही मला त्यांना शोधायच्या नोकरीवर ठेवून घ्या आणि 10,000 रुपये ऍडव्हान्स द्या. काय? अहो अशी ऑफर मिळणारच नाही तुम्हाला. आधी 10,000 रुपये ऍडव्हान्स द्या, त्यानंतर तुम्ही मला 40,000 रुपये द्या. मी तुमच्यासाठी खास स्पेशल 50,000 रुपये डिस्काउंट देतो. अहो इथे माझी नात हरवलीये आणि हे सगळं तुम्हाला काय सुचतंय? अक्कल आहे का तुम्हाला? ही गहाण ठेवलीये. बरं बरं बरं, तुमचं नाही माझं नाही, आपण मांडवली करूया. तुम्ही आधी मला 10,000 रुपये द्या, काम झालं की मग 30,000 रुपये द्या. तुमच्यासाठी खास स्पेशल 60,000 रुपये डिस्काउंट. हे बघा, माझी नात आयुष्यात कधीही सापडली नाही तरी चालेल, पण तुम्हाला एक दमडी सुद्धा देणार नाही मी. बाई, अहो रडायला काय झालं तुम्हाला? अगं कल्पना, रडू नकोस ग. आपली सई अगदी सुखरूप असेल जिथे असेल तिथे. सौभाग्यवती, अहो इथं माझ्या पायाला लागलंय ते बघा आधी.
सुनबाई काय कायम रडतच असतात. हो हो बघते बघते. मला कुठेच ग तू. काय झालं? काय नाही, मला या साईटवरून दुसऱ्या साईटवर माल घेऊन जायचंय. अच्छा अच्छा अच्छा, ओके ओके, नो प्रॉब्लेम. एनिवे तुम्ही आम्हाला इथपर्यंत सोडलात, सो थँक्यू सो मच. बस का दादा, मला तुमच्या लग्नाला बोलवा, बाकी काही नको. शुअर. माझा नंबर लिहून घ्या. ओके. थँक्यू. ताईची काळजी घ्या. हो. गॉड इज विथ अस. म्हणजे हे बघ, काम दिलं देवाने आपल्याला. नचिकेत तू हे काम करणार आहेस? करावं लागेल, ऑप्शन नाही. लास्ट 250 रुपीज उरलेत माझ्याकडे. ठीक आहे ना, आपण एक थ्रिलिंग एक्सपिरियन्स घेऊया. कम, लेट्स गो. No, they must have not gone too far. But I don't know where they are. I must have tried 100 times. पण त्याचा फोनच लागत नाही. I think नॅकने त्याचा फोन बंद करून ठेवलाय. हो, पाहिली ना, त्या क्रेझी केतकरनी दिले मिसिंगची ऍड. अरे तुला कळत कसं नाही? त्या प्राइज मनीला बघून सगळेजण त्याच्या मागे लागणार आता. No, I can't go to the police. Why don't you understand? सई आहे त्याच्या बरोबर. सगळेजण बिचारा नॅकलाच अक्यूज करतील. Otherwise, I would have gone to the commissioner. He is Ravi's friend, ना? हाँ. But I'm avoiding it right now. Yes. Okay. Thank you. Oh, Diggs. Wait, Diggs. तू कालपासून मला अवॉइड का करतोयस? मी छे, आपल्याला तर ते अवॉइडचं स्पेलिंग पण येत नाही. पीजे मारून झाले का? डिग्स, नॅक कुठं आहे? मला नाही माहित. नाही माहिती? असं होऊच शकत नाही. नॅक तुला सांगणार नाही हे इम्पॉसिबल आहे. मॅडम खरंच नाही माहित. आणि मला सांगून का जाईल तो? खोटं बोलतोयस तू. डिग्स, आय एम 100% शुअर की तुला माहितीये ते दोघं कुठे गेलेत. ओ मॅडम, खरंच नाही माहित मला. आणि मला कळलं ना तर सर्वात आधी मी तुम्हाला येऊन सांगेन. मला पोटात दुखते मॅडम, जातो. समथिंग इज डेफिनेटली रॉंग. याला नक्की माहितीये ते दोघं कुठे आहेत. याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे. ठीक आहे, पाणी पी थोडं. आणि बघ किती घाम आलाय तुला. तुझी काळजी नाही करणार तर कुणाची करणार मग? हा, नचिकेत, हे काम करून करून ना तुला विटॅमिन एम मिळणार आहे. विटॅमिन एम म्हणजे? मनी. नचिकेत, मी करू तुझ्या बरोबर? करते ना. बरं ये. आलेच.
आज लाईफ मध्ये फर्स्ट टाइम हे असं फिजिकल काम करून पैसे कमवलेत. मीन्स अ लॉट टू मी. अरे काय नचिकेत? आपला आजचा डिनर. अरे वा, कलिंगड. मला खूप आवडतं कलिंगड, पण जेवणात या आधी कलिंगड कधीच खाल्लं नाही मी. आय एम रिअली सॉरी सई. अरे नचिकेत, अरे हे बघ, तू वाईट वाटून घेऊ नकोस. तुझी ही कल्पना खरंच आवडलीये मला. ऍक्च्युली डेली वेजेस म्हणून जे पैसे मिळाले त्यातनं हे मॅनेज करायला लागलं. आणि सगळे नाही ना आपण स्पेंड करू शकत, थोडे सेव्ह करायला लागतील. सो दिस वॉज द ओनली ऑप्शन. नचिकेत, तू उगीच अपराधी वाटून घेऊ नकोस रे. पण मला फक्त एकच प्रश्न पडलाय. काय? हे कलिंगड कापायचं कसं? आपल्याकडे तर सुरी पण नाहीये. डोंट वरी, आय हॅव अ सोल्युशन फॉर दॅट. सुरी नसली तरी हात आहे ना. म्हणजे? दाखवतो. असा फोडतात कलिंगड. बापरे. नचिकेत, तू म्हणजे ना खरंच वेडा आहेस. असा वेडेपणा करायला लागतो कधी कधी. आणि असं नॉर्मल लाईफ जगण्यात काय मजा आहे ना. खरं म्हणजे सध्या आपण एक वेगळंच आयुष्य जगतो. मजा आहे ना. पण हो. काय करतोस? अगं थांब ना. ही होती. अच्छा. नचिकेत, किती शांत रस्ता आहे ना हा. पण तुला माहितीये, मला अजिबात भीती वाटत नाही. विचार का? कारण तू आहेस माझ्या सोबत. मला ना असं चालतच राहावं असं वाटतं. नचिकेत, उठ. तू इथे? How's the surprise? Hey, dude. कुठे? काय करू त्याचा? जाऊ दे रे. आफ्टर ऑल वी हॅव मेट आफ्टर अ इयर. वी आर हॅपी. त्याला कशाला दुःखी ठेवायचं? काहीतरी काम शोध, कळलं ना? रोज माझ्यासारखी दिलदार माणसं मिळणार नाहीत. चल चला. Here's your bag, dear. धन्यवाद. आय वॉज कन्फ्यूज. मला कळलं नाही कोण आलं सडनली. Sorry, I just forgot to introduce myself. मी
रवी देशपांडे, नॅकचा डॅड आणि तुझा होणारा सासरा. नमस्कार. नमस्कार, मी सई. पाया पडते. सो टिपिकल. प्रसन्नते सगळे गुण आहेत तुझ्यात. हा, पण चेहरा मात्र आईसारखा बरं. प्रसन्नाच्या चेहऱ्यावरती बावटपणाची झालर असते ना, ती नाहीये तुझ्या चेहऱ्यावर. नशीबच माझं. ए प्लीज वाईट नको वाटून घेऊ. मी आणि प्रसन्नानं लहानपणी क्रिकेट खेळायचो, ते सुद्धा लपून. यु नो वाय? कारण फक्त तुमचे आप्पा. क्रिकेट हा इंग्रजांचा खेळ आहे असं त्यांची समजूत, त्यामुळे आम्ही त्यांच्या समोर खेळायचोच नाही. आम्ही त्यांच्या समोर फक्त आणि फक्त विट्टी दांडू खेळायचो. पण नाही, तुझं मात्र कौतुक आहे. खूप गोड आहे मुलगी, सुंदर आहे माझी सून. मला माहिती होतं. आय न्यू इट, तुलाही आवडेल. बरं चला हॉटेलवरती जाऊ, बाकीच्या गप्पा तिकडे मारू. एक मिनिट, पण तू सडनली इथे कसा काय? तुझं ते व्हिसाचं काम? अरे सगळं इथेच विचारणार आहेस का? मग ते स्वीट कोणासाठी बुक केलंय? हा, चला हॉटेलवरती जाऊन गप्पा मारू. माझ्या बॅग. अरे ते बघू आपण. चल पहिले बॅग्स घेऊन चल रे. थांबली इथे, चल. ए घाबरते काय? अरे व्हाय टू फिअर, सासरा इज हिअर. कम कम कम. There you go. 2 strong coffees for 2 very strong people. थँक्यू. अहो काका, मला सांगायचं ना कॉफी करायला. मी केली, तुम्ही का केली? अरे चौकी ग, एवढा काय विचार करते त्याचा? मला सांग, नॅकने तुला कधी कॉफी करून दिली नाही का? डॅड, नाही मीच करतो कॉफी. असं काही नाही. म्हणजे मी पण करते कधी कधी कॉफी. अगं पण त्याने कॉफी केली तर काय फरक पडतो? त्याला विचार, इराला मी किचन मध्ये मदत करत असतो. कारण बायकांनी किचन मध्ये राबावं आणि माणसांनी फक्त ए कॉफी दे असं करावं, याच्या मी कम्प्लिटली अगेन्स्ट आहे. आज की मास्क आहे. बघितलंस ना सई, लहानपणापासून ही जेंडर इक्वॅलिटी विटनेस करतोय मी घरी. या बिकॉज आय बिलीव्ह इन इट. बाय द वे, कॉफी कशी झाली कोण सांगणार? खूप छान झाली आहे. थँक्यू. बरं तू आता सांगणार आहेस का, तू इथे कसा आलास, कधी आलास? नॅक, तुझ्या मागे एक मोठं भारदस्त व्यक्तिमत्व उभं आहे, त्याच्यामुळे मी इथे. कोण? ऑफकोर्स डिग्स. हू एल्स? ज्या मिनिटाला तू घरातनं पळून गेला ना, ही कॉल्ड मी, ही नॅरेटेड इच अँड एव्हरीथिंग. दॅट्स द रिझन आय एम हिअर. अच्छा, म्हणजे डिग्स आहे याच्या सगळ्याच्या मागे. ऑफकोर्स. चीअर्स फॉर डिग्स. चीअर्स. नॅक, मला एक सांग, तू तर म्हटलं ही फार अशी चिअरफुल आणि बबली मुलगी आहे, पण मी आल्यापासून तर फारच शांत आहे. तुला सांगतो, मला शांत मुली आवडत नाहीत. आणि असं जर का असेल ना, तर मी आय बुक अ फ्लाइट फॉर टुमॉरो. नाही काका, म्हणजे शांत नाहीये मी, पण मस्ती करते. अच्छा, बघू सॅम्पल दाखव. जस्ट किडिंग. मजा करतो तू. बरं, आल्यापासून तुम्हाला एक खूप महत्वाची गोष्ट सांगायची होती. हा सई, मला तू नॅकची बायको म्हणून पसंत आहे. यू आर द बेस्ट थिंग इन हिज लाईफ. तुमचे लग्न लावण्यासाठीच इथे आलोय असं समज. धन्यवाद काका. यू वेलकम. बरं, एनिवे, तू दमली असशील, जाऊन आराम कर. आणि तू माझ्या बेडरूम मध्ये चल. तुमच्या दोघांची लव्ह स्टोरी मला डिटेल मध्ये ऐकायची. चला. अरे हा, आणि अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, आजपासून रवी देशपांडे तुमच्या पार्टीत आहे. डॅड, यू आर जस्ट अनबिलिव्हेबल. ऑफकोर्स आय एम. बरं, एनिवे, टुमॉरो इज गोना बी अ व्हेरी इम्पॉर्टंट डे. ओके, सो बी प्रिपेअर्ड.